हॅलो स्टुडंट्स, आज आपण क्लास 6 मॅथ्स चॅप्टर 3 इंटेजर त्यातील प्रॅक्टिस सेट 5 पाहणार आहोत. तो क्वेश्चन फर्स्ट ॲड 6 प्लस 8 प्लस 6 इज इक्वल टू किती येईल? 14 येईल. तर इथे बघा 9 प्लस -3 आहे. तर आता ह्या फर्स्ट नंबरमध्ये काय होतं, तर दोन्ही पण नंबर काय होते? पॉझिटिव्ह होते. त्यामुळे आपण काय केलं, त्याला डायरेक्ट ॲडिशन केलं. पण नेक्स्ट नंबरमध्ये पहा, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पहा 9 प्लस इन ब्रॅकेट -3 आहे, तेव्हा इथे ऑपरेशन चेंज होतं. तर इथे 8 पण प्लस नंबर आहे, 6 पण प्लस नंबर आहे, त्यामुळे दोन्हीचं डायरेक्ट ॲडिशन होईल. ॲडिशन येईल 14. इथे पहा 9 आहे प्लस मायनस, इथे ऑपरेशन चेंज होतं, -3 येईल. 9मधून -3 मायनस झाले, तर ह्याचं ॲन्सर येईल +6. नेक्स्ट पहा 5 प्लस, हा प्लस आहे, हा मायनस आहे. ॲडिशनमध्ये प्लस मायनस इन ब्रॅकेट असेल तर इथं हे चेंज होतं, सिम्बॉल इथं साईन चेंज होतं. प्लस मायनस मायनस होईल, -6. आता -6मधून +5 मायनस होईल आणि ह्याचा आन्सर येईल -1. म्हणजे बिग नंबर काय? 6 हा बिग आहे, त्यामुळं साईन कोणत्या नंबरचं येईल? बिग नंबरचं. तर +5 आणि -6. तर -6मधून +5 कट झाले, मायनस झाले, तर आन्सर काय येईल? -1. आता इथे बघा -7 + 2 इज इक्वल टू, -7मधून +2 कट झाले, तर ह्याचा आन्सर येईल -5. बिग नंबर काय? मायनस, तर जो मोठा नंबर असेल त्याचाच साईन राहतो. आता इथे पहा -8 + 0 इज इक्वल टू, ह्याचा आन्सर येईल -8. आता -5 प्लस मायनस मायनस होतं, तर -2 येईल, इज इक्वल टू, ह्याचा आन्सर येईल. ॲडिशनमध्ये मायनस मायनस प्लस होतो, पण सिम्बॉल हा मायनसच, साईन कोणता राहतो? मायनसच राहतो. -5 - 2 इज इक्वल टू -7. इथे आपला फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे, तर लिहून घ्या तुम्ही याचे आन्सर सर्व. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथे काय करायचं बघा, कम्प्लीट द टेबल गिवन बिलो. हा -2 + 8 इज इक्वल टू, आन्सर राईट करायचं आपल्याला. हा +8 आहे, -2 मायनस होईल, इज इक्वल टू +8 आन्सर येईल. इथे बघा आता -2 + 6 इज इक्वल टू, ह्या +6मधनं -2 कट होतील, आन्सर येईल 4. आता पहा -2 + 0 इज इक्वल टू, आन्सर येईल -2. आता इथे घ्या -2 + -4. तर हे पहा -2 - 4 इज इक्वल टू -6. याचा आन्सर येईल -6. आता नेक्स्ट टेबल आपण सॉल्व करूया. इथे काय करायचं आहे? -2 + 4 आणि इज इक्वल टू जे येईल ते आपल्याला राईट करायचं आहे. -2 + 4 इज इक्वल टू काय येईल? +2. -2 + 6 इज इक्वल टू, आपल्याला आन्सर काय येईल? +4. -2 + 0 इज इक्वल टू, आन्सर येईल 0. -2 + 4 -2 + 4, इथे बघा -2 प्लस मायनस -4 इज इक्वल टू, आन्सर येईल -6. आता नेक्स्ट इथे पहा, इथे काय करायचं आहे? -2 हा साईन घ्यायचा प्लसचा आणि या ब्रॅकेटमध्ये काय -3 आणि इज इक्वल टू, जे आन्सर येईल ते आपल्याला राईट करायचं आहे. -2 प्लस मायनस -3 मायनस, दोन्ही पण साईन मायनस असतील तर ॲडिशनमध्ये ॲड होतं, पण साईन हा मायनसचाच राहतो. -5 -2 + 6 इज इक्वल टू,
6 मायनस 2 आन्सर येईल +4 -2 +4 इज इक्वल टू -2 आन्सर येईल -2 प्लस मायनस -4 येईल इज इक्वल टू आन्सर येईल -6. नेक्स्ट पहा हा आता इथे पहा हा टेबल पहा -2 प्लस आणि हा -5 आणि इज इक्वल टू येईल ते त्याच्यानंतर -2 प्लस 6 इज इक्वल टू जे आन्सर येईल ते आपण राईट करायचं आहे. इथे पहा -2 प्लस मायनस मायनस होईल इज इक्वल टू -7 आन्सर येईल. -2 प्लस 6 मधून -2 मायनस होतील आन्सर येईल +4 कारण का 6 हा बिग नंबर आहे. -2 प्लस 0 इज इक्वल टू -2 आन्सर येईल. -2 प्लस इन ब्रॅकेट +4 तर -2 मायनस प्लस मायनस होईल इज इक्वल टू -6 आन्सर येईल.